मध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि खूप चांगलं म्हणजे प्रेशर घेत नाही आहेत. प्रेशरला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करता येते, ही गोष्ट बघायला मिळाली. तर एक संघ ऑलरेडी निघालेला आहे पुढे आणि बघायचा आता बाग 11 तलोजाशी कुठला संघ पुढे येतोय. तो केपीसी इनामपुरी असेल का जयदुर्गा रोहिंजन, याचं उत्तर थोड्याच वेळात. या आपण फर्स्ट राऊंडच्या मॅचकडे पुन्हा एकदा येतोय. हा सामना झाल्यानंतर आजच्या दिवसातला शेवटचा सामना क्वार्टर फायनल जो आहे तो सुरू करू आपण. तर आमचे पेठ आरसीसी पेठ संघाचे स्टार प्लेयर सोहेल शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सोहेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर माझे आवडते प्लेयर दोन्ही कुणाल क्रिकेटची अकॅडमी चालवतात इनामपुरीला आघाडीला आणि त्यांच्याबरोबर आहेत अंगद पाटील, वन ऑफ द पॉप्युलर नेम. हे दोघे ओपनिंगला आलेत. प्ले पहिला चेंडू वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडू चेस करत असताना खूप चांगल्या पद्धतीने ऑन साइडला ऑन द टोस फिल्डर आहेत अक्षय पाटील. तर जयदुर्गा रोहिंजन यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलाय. प्रचंड अनुभव आहे अंगदकडे पण आणि कुणालकडे पण. कुणाल मुलांसाठी आणि मुलींसाठी इनामपुरीला अकॅडमी चालवतो. पुढची पिढी तो सातत्याने घडवतोय त्या ठिकाणी. मागच्या वर्षी याच ठिकाणी मी आणि संदीप पाटीलने कॉमेंट्री केली होती इनामपुरीला. यावेळेला चेंडू टप्पा पडला. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे. अतिशय सुंदर लाईन टाकत असताना प्रथम घरत, आज ऋषी घरतला आपण पाहिला सकाळी. आता प्रथम घरत या ठिकाणी पूर्ण घरत कुटुंब पुढची पिढी कम चांगला परफॉर्मन्स देत असताना या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट बघायला मिळणं हेच खरं या स्पर्धेचं यश आहे असं मी म्हणेन. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय मात्र जास्त बाहेर निघालाय. पंचांचा इशारा येतो वाईड. खूप सुंदर स्पर्धा. गोपीनाथ आमचे नाना घरत, हरिश्चंद्र नाना घरत 5 वर्ष उपसरपंच म्हणून कामगिरी पाहिली. मारुती नाना घरत, त्याच्यानंतर कालूराम नाना घरत, केशव घरत, विलास घरतजी याने सुद्धा 5 वर्ष उपसरपंच म्हणून कामगिरी पार पडली. त्याच्यानंतर शिवाजी घरत, विनायक घरत, गोलंदाज सज्ज. याच वेळेला चेंडू खूप वेग, हा पोरगा 100% लेदर क्रिकेट खेळत असणार. त्याच पद्धतीने चेंडू रिलीज करतायत. त्याच्यानंतर शिवाजी घरत, विनायक घरत, कैलास घरत, गणेश घरत, मंगेश घरत, जयंता घरत, प्रवीण घरत, राजेंद्र घरत, प्रल्हाद घरत या सगळ्या लोकांनी खूपच सुंदर स्पर्धा या ठिकाणी या जय महाराष्ट्र मैदानावर आजच्या पहिल्याच दिवशी यशस्वी करत असताना चेंडूला टच करून देत नाही आहे. किती बॉलर्स, रिसर्चचा विषय, संशोधनाचा विषय. जसं मागच्या वेळेला तलुजाच्या माध्यमातून त्या लास्ट ओव्हर ज्याने टाकली ते पाहायला खूप सुंदर गोलंदाजी करत होता. आणि सफवान करायचं अशा वेळेला नॉन सेकंडचा फलंदाजाशी बोलायला आला. ऑलरेडी स्टॅकंड अतिशय सुंदर गोलंदाजी, सुंदर सुरुवात या ठिकाणी करत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम सम ऑफ द बॉलर्स. अरे ही खेळपट्टी इतकी सुंदर आहे, पोषक स्पोर्टिंग विकेट मी म्हणेन.
या खेळपट्टीवर जो कोणी प्रयत्न करेल, मग तो बॅट्समन असो बॉलर असो, त्याच्या बाजूने ही खेळपट्टी उभी राहते. हे चित्र सकाळच्या सत्रात अर्धशतकच्या माध्यमातून, 83च्या माध्यमातून बघायला मिळालं, 66-57च्या माध्यमातून बघायला मिळालं. आता दुपारच्या सत्रामध्ये हे जे गोलंदाज आहेत ते दाखवत आहेत की फलंदाज चेंडूला टच पण नाही करू शकत. दिस इज द डिफरन्स. सगळ्या संघांचं अभिनंदन. दर्जेदार तुम्ही काम करता, दर्जेदार खेळ करता या ठिकाणी. हार जीत वेगळा विषय आहे, तुम्ही चांगलं क्रिकेट त्या दिवशी खेळलं पाहिजे, ही जिद्द तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. फाईट फाईट अँड फाईट. संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही, संघर्ष केलं तरच मिळतं. आशिष पाटील 4च धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. वेग याचाही प्रचंड आहे. हे सगळे प्लेयर्स लेदर क्रिकेट खेळणारे वाटतात मला या ठिकाणी. जयदुर्गा रोहिंग्यांचे त्या पद्धतीने त्यांचा स्टार्ट आहे, त्या पद्धतीने चेंडू रिलीज करतायत, जसं लेदर बॉल सीमच्या माध्यमातून बाहेर काढणं, आत काढणं, त्याच पद्धतीने प्रचंड 120-130 या वेगाने टाकतायत. एक टेनिस विश्वामध्ये जब्बार पटेल म्हणून एक गोलंदाज होते, एक काळ ज्यांनी गाजवला 150च्या स्पीडने, आणि तसा स्पीड मला या ठिकाणी बघायला मिळते जयदुर्गा रोहिंग्यांच्या माध्यमातून. खूप चांगली कामगिरी. असे स्वतः लेदर खेळलेले खेळाडू आहेत, हे त्यांच्या रनअपवरूनच लक्षात येतं. ओ क्लीन अपील झालं, कारण चेंडू इतका सबमरीन डिलिव्हरी होता, खाली राहिला आणि त्यामुळे तो अपील होता. मला तर वाटलं एसटी घेऊन गेला काय, म्हणून मी क्लीन बोलायला गेलो, मात्र नाही. अतिशय सुंदर लाईन. जेव्हा तुम्हाला चांगले गुरु मिळतात त्यावेळेला तुम्ही चांगले खेळाडू होता. समोरचं हॉस्पिटलचं उद्घाटन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी केला आणि त्यांना गुरु मिळाले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर, ज्यांनी सचिनला घडवलं, आगरकरला घडवलं, प्रवीण आमरेला घडवलं, साईराज भौतुलेला घडवलं, असंख्य खेळाडू त्यांनी घडवले. तर तसे गुरु या मुलांना मिळालेत. बघा वेग, बघा काय वेग आहे, काय वेग आहे. स्पीडोमीटर नाही आहे पण हे 130 पर्यंत वेग आहे. एक आमचे संतोष सक्सेना म्हणून मॅग्निफिसंट प्लेअर होते, ज्यांनी टेनिस विश्वामधूनच रणजीमध्ये गेले, मुंबईला मुंबईचे रणजी खेळले ते अतिशय चांगलं. इंडियन रेल्वेचे आता कोच आहेत, आमच्या इंडोर अकॅडमीचे सुद्धा कोच आहेत. तसा वेग दाखवत असताना काय वेग आहे. विश्वजीतची आठवण होते आज या परिसरातील खेळाडू. प्रचंड वेग, पुन्हा एकदा अपील होतोय. काय लाईन आहे, काय लाईन टाकतायत या ठिकाणी. मात्र फलंदाज त्या ठिकाणी दुर्दैव पद्धतीने धावबाद झालाय. डीजे हा प्रश्न जो विचारतो ना त्यांनी इथे येऊन बघावं. एक गोलंदाजी शैली, एक गोलंदाजीची लाईन, एक गोलंदाजी ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू, या स्पर्धेचा दर्जा या गोलंदाजांनी मागच्या 2 मॅच मध्ये वाढवलाय वाढवलाय वाढवलाय. असे दर्जेदार गोलंदाज पुढे येत आहेत आणि यांनाच अंट करत असतो, यांनाच आम्ही बघत असतो, यांनाच शोधत असतो, जे अत्यंत वेगवान गोलंदाजी करतात. बघा टेनिस विश्वाने संतोष सक्सेना दिला लेदरला, टेनिस विश्वाने दिनेश साळुंके दिला IPLला, टेनिस विश्वाने प्रवीण तांबे दिला IPLला, टेनिस विश्वाने रोहन राजे दिला. भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस विश्वामध्ये जाऊन पुढे लेदरला रिप्रेझेंट केलंय. लाईन चुकवलाय का बघायचंय. येस, पंच बळडेत, वाईडचा इशारा. एनी डिलिव्हरी लिव्हिंग द लेग स्टंप, इट इज अ क्लिअर वाईड. धावसंख्या फक्त 6 आहे आणि इथे 130-140च्या एक्सप्रेसने या ठिकाणी गोलंदाजी होते मैदानावरती. आपण बघतोय प्रथम गरज असेल किंवा आशिष पाटील असेल, दोघांनीही जयदुर्गाचं नाव का ठेवण्यात आलं या टीमचं, हे शक्ती दाखवत असताना, पॉवर दाखवत असताना, एनर्जी दाखवत असताना. मॅग्निफिसंट बॉलिंग, हाय स्टँडर्ड बॉलिंग.
बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू होता, फलंदाजाला बाग पडला खेळण्यासाठी, कारण तो प्रेशरमध्ये होता, जेणेकरून त्यांनी चूक करावी म्हणून. पण फलंदाज पण तेवढा चतुर, चेंडूला दाबून खेळत असताना ऑन साईडला वाईडिश मिडॉनच्या मागे एक धाव. एक धावांसाठी स्ट्रगल करावे लागतं या ठिकाणी, स्ट्रगल करावं लागतं. जय दुर्गा रोहिंजन या ठिकाणी करत असताना टॉस जिंकल्यानंतर तुम्ही जेव्हा फिल्डिंग घेता ते फिल्डिंग घेतल्याचं जे सार्थकपणा आहे तो दाखवायला पाहिजे. तो आजच्या दिवसामध्ये रोहिंजन या ठिकाणी जय दुर्गा संघ दाखवतो. बॉलिंग फ्रॉम प्रथम, मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम अक्षय. प्रचंड प्रचंड वेग, टेनिस विश्वाचा दर्जा या ठिकाणी तुम्ही वाढवलंय. स्वर्गीय नानाशेठ गरत व तसंच स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरत या टुर्नामेंटचा पहिलाच दिवस या गोलंदाजांनी सेकंड सेशन मध्ये गाजवलंय. तर रोंजनचे आमचे प्रमोद शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे, व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर या विभागाच्या पंचक्रोशीतील जर कोणी मान्यवर इथे उपस्थित झाला असेल तर त्या सर्वांना आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने निमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेचे संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू संदीप. जय दुर्गा रोहिंजन, वॉच दॅम, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, हाय स्टँडर्ड परफॉर्मन्स. हा संघ कुठलाही संघाला धक्का देऊ शकतो. बघा लाईन, बघा काय लाईन टाकतायत. याने जो कोणी प्रशिक्षकाने यांना शिकवलंय या मुलांना, त्या गुरुना सलाम, त्या कोचना या ठिकाणी नतमस्तक होतोय आम्ही. मॅग्निफिसंट लाईन टाकतायत. कोणी बोल? प्रथम गरज पहिल्या स्पेल मध्ये सुद्धा 4च धावा दिल्या होत्या, 1 विकेट काढली होती त्यांनी. बॅट अँड पॅचच्या मध्ये टाकत असताना चेंडू वेगाने जातोय. मॅग्निफिसंट कॅच फ्रॉम अक्षय. काय गोलंदाजी होते. प्लॅनिंग क्लिअर आहे, स्ट्रॅटेजी क्लिअर आहे, इम्प्लिमेंटेशन क्लिअर आहे. अतिशय सुंदर नियोजन जे केलंय ते नियोजन कृतीमध्ये आणत असताना जय दुर्गा माता रोहिंजन संघ. याच गोष्टी आम्ही रीड करत असतो ॲज अ कोच, ॲज अ कॉमेंटेटर, आणि ते या खेळाडूंमध्ये दिसतंय मला. आणि रिअली इम्प्रेस्ड. कारण सकाळचं सत्र बॅट्समॅनने गाजवला, दुपारचं सत्र गोलंदाज गाजवतायत. क्वार्टर फायनलचा सामना सुद्धा फार मोठी धावसंख्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीये, मात्र हाय स्टँडर्ड क्रिकेट, क्लास क्रिकेट, क्वालिटी रेव्होल्युशन क्रिकेट. कारण जेव्हा जेव्हा दावा कमी झालेत त्यावेळेला क्रिकेटचा दर्जा वाढलाय. उदाहरण तो शारजाचा सामना आठवा, जेव्हा भारताला 125 मध्ये पाकिस्तानने ऑलडाऊन केलं तर पाकिस्तानला आपण 87 मध्ये ऑलडाऊन केलं होतं. तर जेव्हा धावा कमी होतात तेव्हा दर्जा वाढतो. आणि तेच चित्र या सेशन नंबर 2 मध्ये या 4 संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे असं चित्र आहे. तलोजा तर पुढे आली आहे. आता केपीसी इनामपुरी आणि जय दुर्गा रोहिंजन काय करते हे चित्र या ठिकाणी आहे. परीक्षा असते. भारतरत्न सचिन तेंडुलकर डोळ्यासमोर ज्यावेळेला वेगवान, मग ते ब्रेटली असो, मॅकरा असो, जे अत्यंत घातक गोलंदाज, तो ओलांग असो, समोर आला त्या लोकांना त्यांनी सचिनला बाद जरूर केलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर पुढच्या मॅच मध्ये जे उत्तरं दिलेत ते सचिनने, ते कौतुकास्पद असते. म्हणून ते भारतरत्न आहेत. अशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. जेव्हा टाईट बॉलिंग असते तेव्हा जो बॅट्समॅन उभा राहतो तो जिन्नून, काय वेग आहे, प्रचंड वेग आहे. पुढच्या वर्षी मला मंगेश कॉमेंट्री बॉक्स तिकडे तिरंगाजवळ देणार आहेत किंवा या बाजूला देणार आहेत. त्या वेळेला अजून चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री करता येत नाही, काय हरकत नाही. पण आयोजन अप्रतिम. सुंदर गोलंदाजीचं स्टँडर्ड इम्प्रूव्ह करत असताना अशी गोलंदाजी फार दिवसांनी मला बघायला मिळाली असं मी म्हणेन. या ठिकाणी टाईट बॉलिंग ज्याला म्हणतात ते टाईट गोलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना पॉवर प्ले मध्ये आणि पॉवर प्ले नंतर सुद्धा जय दुर्गा बॅट अँड पॅचच्या मध्ये मी हेही बघतोय की कधी दया करतायत फलंदाजांवरती. कधी कधी एखादा बॉल दया करतात, मात्र दया करताना सुद्धा एक चक्रव्यूह असं बनवतात की तो हवेत खेळेल आणि तो चक्रव्यूहमध्ये अडकेल. असा प्रयत्न या ठिकाणी जय दुर्गा कॅप्टनच्या माध्यमातून, रोहिंजनच्या कॅप्टनच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जातोय. मच्छिंद्र पाटील कर्नाटकामध्ये, मात्र ते रोहिंजनचं काम बघून लाईव्ह बघताय, ते लिंक पाठवली आहे त्यांना, एन्जॉय करत असतील कारण त्यांची मॅच प्रसार भारतीची संध्याकाळी आहे. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये पुन्हा एकदा चेंडू थांबून खेळले. चेंडू ट्रॅव्हल होतोय, जास्त लांब जाणारे स्क्रीनच्या समोर. एक धाव धावांसाठी जगडावं लागतंय, धावांसाठी संघर्ष करावा लागतंय, धावांसाठी इथे शोधावं लागतंय.
या स्टाईलची बॉलिंग या ठिकाणी जयदुर्गा करत असताना फक्त 9 धावा, तिसरं षटक चालू आहे सकाळच्या सत्रामध्ये. या तिसऱ्या षटकात ज्या वेळेला मैदानावर किशोर पोरजी खेळत होते तेव्हा 50 झाले होते, बरोबर, आणि आता 90 धावा झालेत. दिस इज अ डिफरन्स. मात्र ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळले. लास्ट मोमेंटला चेंडू खूप वरच्या पट्ट्याला लागला, चेंडू ट्रॅव्हल तो मिड विकेटला, आणि पहिल्यांदा बघूया फार वेळेनंतर 2 धावा मिळत आहेत. फार वेळेनंतर 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकता येते 11वर. तर 2 षटकं टाकलेत, एकही निर्धाव नाही, 8 धावा दिलेत आणि 2 विकेट्स काढलेत. प्रथम गरत मॅग्निफिसंट बॉलिंग, तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही बघताय ड्रिंकची ट्रॉली आतमध्ये येते. यावेळी या संदीप पाटीलकडे. हॅलो. तर यानंतर सामना पाक तलोजा आणि याच्यातून जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये एक बिग फाईट असेल. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगले संघ इथे खेळताना दिसतील. जबरदस्त ही स्पर्धा, 32 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आहे. कारण खरोखरच आज ज्या पद्धतीने इथे संपूर्ण घरत कंपनी आपण पाहतोय, नाना शेठ रेसिडेन्सी हा प्रोजेक्ट देखील सेक्टर 25 फेज 2 मध्ये आपल्याला या घरत कंपनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्यांचं मार्गदर्शन घेऊन, ज्यांचा वारसा घेऊन ही अतिशय या समाजामध्ये हे सर्व युवा कार्यकर्ते चांगलं कार्य करत आहेत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर जे या सर्व युवकांचे प्रेरणास्थान आमचे गोपीनाथ नाना घरत असतील, हरचंद्र नाना घरत असतील, मारुती नाना घरत असतील, कालोराम नाना घरत असतील, या सर्वांचा आदर्श घेऊन, सर्वांचा आशीर्वाद घेऊन ही आमची युवा पिढी विलास शेठ घरत, केशव शेठ घरत, विनायक शेठ घरत, शिवाजी शेठ घरत, कैलास शेठ घरत, गणेश शेठ घरत, त्याचबरोबर आमचे मंगेश घरत, प्रवीण घरत, राजेंद्र घरत, जयंता घरत, प्रल्हाद घरत, जगदीश घरत, हे संपूर्ण ही मॅनेजमेंट कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक जबरदस्त उपक्रम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. सर, जर विचार केला क्रिकेटच्या स्पर्धाच नाही यांच्या माध्यमातून होत, तर अनेक सामाजिक कार्य देखील या घरत कंपनीच्या माध्यमातून या परिसरामध्ये होत असतात. प्रश्नच नाही. सामना सुरू होतो. 11 फॉर द लॉस ऑफ 4, 11 धावा, 4 गडी बाद. पहिल्यांदा 3 षटकांत असं चित्र दिसतंय. पुन्हा एकदा टाईट बॉलिंग. प्रणव पाटील. अक्षयने तर चांगली गोलंदाजी केली, प्रथमने चांगली आशिषने चांगली गोलंदाजी केली, प्रथमने चांगली गोलंदाजी केली आणि आता बघतोय आपण तो प्रणव सुद्धा टाईट बॉलिंग टाकताना. व्हॉट अ टीम. एकेकाळी प्लेबॉय चेंबूर म्हणून एक टीम होती. रमेश शर्मा या संघाचे कॅप्टन होते आणि त्या संघामध्ये सतीश शेट्टी, उल्हास मटकर, सम ऑफ द ग्रेट बॉलर्स, अतिशय टाईट. अजित पुत्रन अतिशय घातक अशाच पद्धतीने गोलंदाजी करायची. उमरमध्ये गोडदेव आगरी कोळी समाजाचा संघ 25-25 धावा करत असताना समोरच्या संघाला संघर्ष करायला लावायचे. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साइडला जातोय. त्या काळामध्ये पैसा नव्हता, मात्र क्वालिटी रेव्होल्युशन होतं. आता क्रिकेटमध्ये खूप पैसा आलाय, मात्र मला थोडीशी भीती वाटते. माझ्या मुलांनी टॅलेंट सांभाळावं, तब्येत सांभाळावं, प्रेशर सांभाळावं, सगळ्या गोष्टी सांभाळावं. कुठलाही गर्वपणा येऊ नये, अहंकार येऊ नये, इगो येऊ नये. अतिशय चांगल्या पद्धतीने डाऊन टू अर्थ राहावं. चेंडू ऑफ साईडला जातोय. 1-1 धावांसाठी झगडावं लागतं आणि पुन्हा एकदा 2 धावा बघायला मिळत आहेत या ठिकाणी दुसऱ्यांदा. आणि या 2 धावांमुळे धावसंख्या पुढे सरकता येते आता 14वर. गुलशन पाटीलला खूप लिहावं लागलं सकाळपासून. मग ते 83 धावा असतील, 57 असेल, 66 असेल. आता मात्र ते आरामशी स्कोरिंग करतायत कारण धावा येत नाहीयेत. ऑन साइडला पुल केला, गुड शॉट. मात्र तेवढीच एक भिंत आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, अतिशय सुंदर. विघ्नेश पाटील करत असताना, विघ्नेश्वराचं देऊळ आहे ओझर मध्ये आणि त्यांचं नावच गणपती बाप्पा. एक उंच उडी म्हणून चेंडूला थांबवत असताना आणि थर्ड अंपायरला मला वाटतं हाईट फॅक्टर जो आहे ते चेक करावं लागेल. तिसऱ्या अंपायरला रेफर करण्यात आलं ग्राउंड अंपायरच्या माध्यमातून. अंपायर येत आहेत तिसरे आणि ते चेक करतील की बॉलची हाईट काय होती, कुठे आले, कुठे बॉल पडला, एक्झॅक्टली कुठल्या हाईटवर. तर याचबरोबर
इथे ज्यांचं आगमन होतंय ते सन्माननीय तलोजा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनीष बागडे, भाचे देखील आहेत आणि जावई देखील आहेत. तर मनीष बागडे यांचं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. गरत या नावाची चर्चा चालू आहे. नाना शेठ गरत ज्यांनी तलोजा पाच नंद या गावाचे सरपंच म्हणून 35 वर्ष, फेअर डिलिव्हरी आहे, इट इज अ फेअर डिलिव्हरी, पंचांना माहिती आहे, 35 वर्ष कामगिरी पाहिली. धरणाचं काम असेल, विजेचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल, फार मोठ्या प्रमाणात त्यांनी समाजकार्य केलं. बघा अजून एक विकेट या ठिकाणी. जेव्हा जेव्हा दावा करायचे प्रयत्न इनामपुरीने केले, त्या वेळेला अंकुश लावायचा प्रयत्न धावांवर या ठिकाणी या सगळ्या गोलंदाजांनी केलं. अतिशय अप्रतिम टीम आहे जय दुर्गा रोहिंजन. आयुष्यामध्ये तुमच्या मुलांना प्रशिक्षण शिबिरमध्ये टाकताना खरंच प्रशिक्षक चांगलं आहे का याची माहिती घ्या. त्या प्रशिक्षकाने काय केलंय, किती शिकवतोय, कसं शिकवतोय, या सगळ्या गोष्टी माहिती घेऊन चांगल्या गुरुकडे तुम्ही तुमच्या मुलाला वयाच्या 7व्या वर्षी 8व्या वर्षी लेदरमध्ये टाकाल तेव्हा तो तुमचा मुलगा परिपूर्ण होतो. आमच्याकडे 4 अकॅडमी आहेत. अशाच माध्यमातून रोहित शर्माला घडवणारे आम्ही आहोत. सुरुवातीचे 3 वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या अकॅडमीमध्येच लहानपणी सुरुवात केली. 29 खेळाडू मी मुंबईला दिलं. त्यामुळे चांगले कोच चांगले खेळाडू घडवू शकतात. याचं उत्तम उदाहरण आहे जय दुर्गा रोहिंजन. गोलंदाजीमध्ये बदल प्रणवच्या ठिकाणी आले तर आता प्रतीक पाटील. सगळ्याच गोलंदाज आवडलेत मला. सफवान पटेल काय गोलंदाजी केली तलोजाकडून, मॅग्निफिसंट बॉलिंग. आणि आता गोलंदाज पुन्हा एकदा सामना रंगवत आहेत. क्वार्टर फायनल सुद्धा गोलंदाजच रंगवतील असं माझं प्रेडिक्शन आहे. टप्पा पडल्यानंतर बॉडी लाईन होता मात्र जास्त बाहेर गेला. हीच गोष्ट लक्षात घेऊन पंचाने वाईड या ठिकाणी डिक्लेअर केला. बॉडी लाईनचा शब्दाचा जन्म ॲशेस सिरीजमध्ये इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलियामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. माझे 4ही गोलंदाज मी इथे कौतुक करीन. मग प्रथम गरत असेल, आशिष पाटील असेल, प्रणव पाटील असेल आणि आता प्रतीक पाटील असेल. मॅग्निफिसंट बॉलिंग विथ ब्युटिफुल लाईन अँड लेंथ ॲज पर कॉपी बुक. एज लागला तिकडे, चेंडू जातोय फाईन लेगला आणि धावसंख्या सरकते ती आता 20 या धावसंख्येवर. पॉपिंग क्रीजच्या लाईनच्या मागे सुद्धा कसे फिल्डिंग लावावं याचाही एक नियम आहे. 10 रुपयेमध्ये तुम्हाला लॉचं पुस्तक मिळतं. MCA.org मध्ये गुगलमध्ये जा, तुम्ही सगळ्या गोष्टी वाचू शकता तुम्ही ॲज अ कॅप्टन. मराठीमध्ये आहेत, मराठी भाषेमध्ये आहेत सगळे नियम. आणि लॉंग ऑफचं कुठे आहे हे पण रीड करणं आवश्यक असतं. इनामपरीकडून माझ्या वैयक्तिक अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. काय हरकत नाहीये, त्याचे कारण गोलंदाजी. चेंडू लॉप करत असताना क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत. धावसंख्या 22. एकही चौकार आणि षटकार आला नाहीये. लक्षात घ्या, सकाळी 57 पाहिलात, 86 पाहिलात, 66 पाहिलात आणि आता एकही चौकार येत नाहीये. त्याचं कारण लाईन, त्याचं कारण वेग, त्याचं कारण लेंग, त्याचं कारण टाईट बॉलिंग, त्याचं कारण त्यांच्या प्रशिक्षक मॅग्निफिसंट बॉलिंग. तर 22 धावांमध्ये ते रोखण्यात आलेले 30 चेंडूंमध्ये आपण बघतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम जय दुर्गा रोहिंजन KPC इनामपुरीच्या समोर. आणि आपण बघतोय या ठिकाणी फक्त 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 सगळ्यात लोव स्कोर आजच्या दिवसातला 23 धावा या ठिकाणी बघायला मिळतात. सामना रंगेल, होऊ शकतं, होऊ शकतं. तो जुना काळ परत येईल, होऊ शकतं. त्या काळामध्ये प्ले बॉय असेल, मॅचलस असेल, राहुल लेवन परेल असेल, बंड्या लेवन असेल, त्यावेळेला असा आय स्टँडर्ड शशी ब्राईट असेल, अशाच पद्धतीने गणेश गल्ली असेल, असंच क्रिकेट व्हायचं. तर तसं क्रिकेट बघायला मिळेल. भरपूर प्रश्न आहे, भरपूर उत्तर आहेत, या ऐकूया चंद्रकांत शेट्टीच्या माध्यमातून. धन्यवाद.
नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्वर्गीय नानाशेठ गरत व स्वर्गीय सोमुबाई गोपीनाथ गरत यांच्या स्मृती जागवणारी स्पर्धा. आज पहिला दिवस आहे. खूप मजा आली. आज पहिल्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये रन कमी झाल्यात, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पहिल्या डावामध्ये 22 रन केल्या इनामपुरी टीमने आणि या मॅचला जिंकण्यासाठी 23 करायच्या जयदुर्गा रोहिंजन बीड या टीमला. केबीसी इनामपुरी कैलासवासी कुमार नक्ष मात्रे यांच्या देखील स्मृती जागवतोय ज्यावेळेला संघ मैदानात इनामपुरीचा उतरतोय. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि चालू मॅच मध्ये जो जिंकणार आहे बाग 11 तळोजा टीम बरोबर खेळणार आहे. त्याच्यामुळे बाग 11 तळोजा आपणही कुठे जायचं नाहीये. लक्ष 23 धावांचं आहे, परंतु ते जरी कमी वाटत असेल, सुरुवातीला काही जर विकेट आल्या, काही धक्के दिले तर टीम मॅच मध्ये येऊ शकते. पहिल्या डावात गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. दुसऱ्या डावात पाहायला मिळेल का? सलामीची जोडी रोहिंजनची मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. प्रणव पाटील यांच्यासाठी पुरस्कार आलाय. माजी चौधरी यांच्याकडून लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार काही मारले तर 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. सलामीची जोडी दाखल झाली आहे. जयदुर्गा रोहिंजन एक महत्वाचं गाव आहे. दुसऱ्या बाजूला इनामपुरी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं गाव आहे. आणि आज पाहायचंय कोण दर्जे या ठिकाणी कामगिरी करेल. येणाऱ्या कालावधीमध्ये केपीसी ट्रॉफी इनामपुरी देखील पाहायला मिळेल. छोटंसं गाव आहे इनामपुरी. चर्चा आहे सर्व दूरपर्यंत आणि ज्यांनी चर्चा करायला लावली बॉलिंगसाठी येत आहेत. वैयक्तिक पहिलं, टीमसाठी पहिलं षटक घेऊन अंगद पाटील. पहिला बॉल थोडासा उसळता होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, 1 रन तिकडे घेतली गेली आहे. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये करायच्या 23 धावा. अंगद पाटील यस, आजही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील तो सामना आठवतोय. अंगद गोलंदाजी करताना आणि एक इतिहास लिहिला गेला होता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये tenniscricket.in वर रेकॉर्ड ब्रेक पब्लिकचा आणि त्यावेळेस क्षणाचा नायक होते अंगद पाटील इनामपुरी. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळा, थोडासा वेळ मिळाला असतो खेळण्यासाठी. बॉलला दिशा दिली सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पहिल्या षटकात मात्र या सामन्याला कुठेतरी खुला करण्याचा प्रयत्न होतोय रोहिंजन संघाकडून. आताच प्रेक्षकांना पुढच्या मॅचचे वेध लागलेले आहेत, ज्या ठिकाणी उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील आघाडीचं नाव इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. परंतु त्यांच्याबरोबर कोण खेळणार, इनामपुरी की रोहिंजन, हे अजूनही बाकी आहे. याही वेळेला स्ट्रोक खेळला आहे, परंतु सीमारेच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 रन तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. रोहिंजन एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बनवली गेली आहे. 9 धावा धाव फलकावर 23चा पाठलाग करायचा आहे. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय, नियोजन पाहायला मिळतंय, चांगलं मैदान, चांगले प्रेक्षक. पहिल्याच दिवशी ही स्पर्धा भाव खाऊन गेली आहे. चांगल्या ट्रॉफीज आहेत, वैयक्तिक पारितोषिकांच्या सायकल, स्पोर्ट्स सायकल, या सगळ्या मनं जिंकून घेतात आमचा डीजे मास्टर. tenniscricket.in लाईव्ह कव्हरेज. फटका फसलाय, बॉल हवेत. यस, इकडे पहिली विकेट आली आहे. धक्का दिला अंगद यांनी पहिला.
टॉपच्या गोलंदाजांना कामगिरी करावी लागेल. अशाही परिस्थितीच्या मॅचेस जिंकलेल्या पाहिलेल्या आहेत आम्ही. पाहूया काय होईल. पायावर करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटचे फिल्डर तिकडे येत आहेत. 1 रन मिळणार. धाव संख्या 10 वर जाईल. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. ग्रामीण क्रिकेटची एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पापडीचा पाडा या गावामध्ये पहिल्यांदाच गावामध्ये म्हणूनच आम्ही विलास सरांचे मनापासून आभारी असू. पहिल्यांदाच या गावामध्ये येण्याचा योग आला आणि दर्जेदार आयोजन देखील पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. स्ट्रोक या वेळेला अंगद येत आहे तिकडे. 1 रन मिळेल. धाव संख्या पुन्हा 1 ने पुढे 11 वर जाईल. 12 ची आवश्यकता आहे. दुसरीचा कॉल दिलाय. इकडे काय चाललंय. मागे पाठवलं. फोर व्हीलर कार दिली जाणार आहे. 14 ते 20 डिसेंबर इनामपुरीची स्पर्धा, त्याची सुद्धा उत्कंठा लागली आहे. सध्या चर्चा आहे पापडीचा पाडा या गावची मानाची स्पर्धा सध्या आपण पाहतोय. चांगला बॉल थोडासा पुढे केला होता. त्यावर रन घेण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वी झालाय. धावसंख्या 12 वर आहे. अजूनही 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. गेल्या काही वर्षामध्ये या परिसराचं रूपडं पालटताना पाहायला मिळालं. शहरीकरण मोठ्या संख्येने होताना पाहायला मिळालं. उंच उंच टॉवर उभे राहिले. वाह, दर्जेदार फटका. सरळ बॅटने खेळलाय. मिड ऑफचे फिल्डर अडवताय तोपर्यंत 1 पेक्षा जास्त काही नाहीये, परंतु धावफलक सुरू ठेवलाय एवढं मात्र नक्की या दोन्ही बॅटरने. प्रतीक पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रथम घरत आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रणव माघारी परतल्यानंतर इकडे चुकले बॅटर. थोडंसं अगोदर खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्यामुळे आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. बरोबर शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांचे सुपुत्र आदरणीय कैलाशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पाहतोय आपण ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांची वाट पाहिली होती, परंतु काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीये. परंतु आता त्यांचं मात्र इथे आगमन झालेलं आहे. कैलाशेठ पाटील, बबनदादा पाटील यांचे सुपुत्र. तर स्वागत आहे कैलाशेठ आपलं या व्यासपीठावरती. त्याचबरोबर सिद्धांत म्हात्रे साहेब इथं. सिद्धार्थ पाटील नावडे हायस्कूलचे नक्कीच मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत. तर नक्कीच सिद्धार्थ पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि कैलास पाटील यांचे खास 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. 10 ची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये 9 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अंगद पाटील तरी सुद्धा प्रयत्न सुरू होत आणि क्रिकेटच्या खेळात प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायचेच असतात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. थोडासा कटरचा वापर अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर करतायत. जबरदस्त कामगिरी. पुण्यातील सुद्धा काही स्पर्धा लिहिल्या गाजवल्या अंगद यांनी. रबर बॉलच्या स्पर्धा, मी धारावीची स्पर्धा बेस्ट बॉलर राहिले होते. रायगड प्रीमियर लीग सुद्धा. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. कोणतीही घाई नाही आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 8 ची आवश्यकता आहे. 16 बॉल बाकी आहेत. 8 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अतिशय चांगलं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी मात्र चर्चा सर्वदूरपर्यंत पापडीचा पाडा या गावची मानाची स्पर्धा
तिची चर्चा देखील होताना पाहायला मिळाली आहे. इकडे बॅकफुटला गेले, थोडंसं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत खरे, तोपर्यंत 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र या ठिकाणी लगेच दिला. जसा यस्टनला हिट झाला चेंडू थोडासा दूर गेला. 2 काय 3 सुद्धा घेतल्या इकडे. 3 काय 34 सुद्धा घेतली. काय चाललंय इकडे. 1 2 3 4 रन घेतल्यात आणि आता फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. यानंतर तळोजा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. चालू मॅच मधील विजेता संघ तळोजा बरोबर खेळणार आहे आजच्या दिवसातील शेवटची मॅच. वेगात बॉल होता, त्याला दिशा देण्याचं काम फक्त केलंय. 1 रन घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. धावसंख्या पुन्हा 2 ने. फक्त औपचारिकता, फक्त 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यस, हिट झाला होता आणि त्याच्यामुळे विकेट आली आहे. आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी, परंतु आणखीन एक विकेट आलेली आहे अंगद पाटील गोलंदाजीसाठी. हो 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 हो, अगदी दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. कळलाच नाही हा बॉल, थोडासा कटही होताना पाहायला मिळाला. तिसरी ओव्हर आहे इनामपुरी संघ, कारण बरेच संघ काही कुणाची पहिली कुणाची दुसरी स्पर्धा आहे. पावसाळी क्रिकेट पाऊस जास्त झाल्यामुळे हंगाम थोडासा उशिरा सुरू झाला आणि काही दिवस जावे लागतात दरवर्षी टीम बनत असताना. वा, आणखीन एक चांगला चेंडू इकडे प्रस्तुत केलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली एकंदरीत 21. 20 झालाय आणि 3 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चालू सामना इनामपुरी एका बाजूला पाहायला मिळतोय केपीसी इनामपुरी, कैलासवासी कुमार नक्ष मात्रे आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा रोहिंजन बी यांच्यातील सुरू असणारी मॅच पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावर सध्या रोहिंजन टीम पाहायला मिळते आणि यानंतर जो संघ जिंकेल खेळणार आहे बाग 11 तळोजा या टीम बरोबर. उस्मान पटेल अँड कंपनी यानंतर खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि जसे उस्मान पुन्हा आलेत मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. कार्तिक मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. विक्रम स्ट्राईकवर बॅट फिरवली आहे, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे स्वतः अंगद. 1 धाव आणि दुसरीचाही प्रयत्न या ठिकाणी होईल. कॅच नाही झाली. धावसंख्या 2 ने पुढे. फक्त 1 धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा संधी तर निर्माण झाली आहे. पाहूया कॅच होईल का तिकडे. आणि यस, या मॅचला जिंकला गेलेला आहे. अभिनंदन जयदुर्गा रोहिंजन संघ. तर केपीसी इनामपुरी आपल्याला पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याने 2 षटकं टाकली, फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. बॅटिंगही केली.